इथं मी किचनमध्ये आलेले आहे. मी इयरफोन लावलं होतं, म्हणजे काही व्हिडिओ असेल किंवा काय असेल तर मी इयरफोन लावते आणि बघत असते, म्हणजे ऐकत असते. तर ऐकत चपात्या किंवा इतर जी कामं आहेत ते पण मी करत असते. तर इथं मी सकाळी चपात्या करत आहे. 11 11:30 वगैरे वाजले असतील. तर सकाळचं सगळ्यांना सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथं ऐश्वर्या जेवण करत आहे. तर नंतर माझ्या चपात्या वगैरे झाल्या होत्या आणि बाहेरच्या जे गेटवरचे जे लॅम्प होते, म्हणजे दिवे होते, ते झाड तोडलं त्या दिवशी, त्याच्यामुळे जे दिवे होते तर ते दोन्ही पण झाडाच्या फांद्या त्या बॉलवर पडल्या होत्या गेटच्या, त्याच्यामुळे ते दोन्ही तुटले होते. तर अक्षय इथं ते चेंज करत होता. नवीन त्यांनी ते पूर्ण सेट घेऊन आला आणि तो आता इथं चेंज करत आहे. गेटवर जर लाईट नसेल तर रात्री खूप अंधार दिसतो. बाहेर स्ट्रीट लाईट असते, रस्त्यावरची लाईट, पण इकडं जे पॅसेजमध्ये जे आहे तर तो खूप अंधार पडतो, म्हणून मग लाईट असलेली बरी असते. तर इथं अक्षय आणि विकास लाईट जोडत आहेत. इथं त्यांचं लॅम्प जोडणं चालू आहे. हे बघा, हे आमच्या कुंडीतले प्लांट आहेत. झाडामुळे आमचे कुंडीतले जे रोपं आहेत तर ती काही व्यवस्थित येत नाहीत, तरी पण ते स्पायडर प्लांट आहे तो छान आलेला आहे. आणि मनी प्लांट एक आहे तर तो येतो. खूप छान अशी ही मनी प्लांटची पानं हिरवीगार दिसत आहेत, खूप सुंदर आलेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशीचा, म्हणजेच कालचा हा व्हिडिओ आहे. तर आज आमची बाई येणार नव्हती, त्याच्यामुळे ऐश्वर्या इथं झाडू लावत आहे आणि आजूबाजूला पसारा पण पडलेला आहे, तो पण आवरून घेत होते. अगोदर तिने झाडू मारून घेतला आणि नंतर तो पसारा आवरणार होती. आणि साईडला बघा मी स्वयंपाक करत आहे किचनमध्ये, कारण वडाला पण जायचं होतं, त्याच्यामुळे थोडीशी घाई होती. तर मी ती झाडू वगैरे मारत होती, मी इकडं स्वयंपाक करत होती. बाकी भाजी चपात्या वगैरे झाल्या होत्या, पण गरम गरम जी भजी आहेत तर ते मी इकडं तळून घेत होती. भज्यासाठी कांद्याची भजी आहेत, तर मी एकदम सोप्या पद्धतीने कांद्याची भजी करत असते. 10-1 मिनटं कांदा असा लांब लांब चिरून, पातळ चिरून घ्यायचा. थोडंसं त्याच्यावर मीठ टाकून ठेवायचं आणि जेवढं मिठाला पाणी सुटेल छान असा कांदा कुस्करून घ्यायचा आणि जेवढं पाणी सुटेल मिठाला तेवढ्याच पाण्यात आपण बेसनचं पीठ टाकायचं. म्हणजे जी भजी आहेत ती एकदम छान अशी कुरकुरीत आणि मस्त अशी, त्याला आपण खेकडा भजी म्हणतो, तर ती छान होतात. त्याच पद्धतीने मी ही भजी करत आहे. थोडीशीच करणार होती, त्याच्यामुळे तेल पण मी अगदी खूप सारं नाही घातलं, कारण उरलं तर ते परत खूप तळलेलं तेल परत वापरायला नको, म्हणून मी भजे पण जास्त नव्हते, त्याच्यामुळे मी तेल पण कमी ओतलं होतं. तर ही जी भजी आहे ती असं बाहेर पाऊस पडत असेल तर खायला छान मजा येते. तर तेच भजी मी केली होती. पाऊस तर आमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का नक्की सांगा, कारण आमच्याकडे गरमी आणि ऊन अजून खूप आहे. पाऊस अजिबातच झालेला नाही. कोणाकोणाकडे पाऊस होतो आहे नक्की सांगा कमेंट करून. तर ही भजी आहे ती छान मस्तपैकी मी अशी करून घेणार आहे. सगळीच आहे जेवढी आहेत तेवढी ती. मी इथं भजी करून घेतली आणि भजी बघा झालेली आहेत. तर बटाट्याची भजी किंवा कांद्याची भजी, वडापाव असे चमचमीत पदार्थ जेव्हा बाहेर पाऊस पडतो तेव्हा खायला खूप मजा येते आणि फार छान वाटतं असे तळलेले पदार्थ किंवा गरम गरम पदार्थ खायचं म्हटलं तर. नंतर मी मुलांना इथं जेवायला दिलेलं आहे, त्यांच्या गप्पा मारत जेवण चाललेलं आहे आणि त्यांचं जेवण होईपर्यंत मला आणि ऐश्वर्याला वडाला जायचं होतं, त्याच्यासाठी मी आवरून घेतलेलं आहे स्वतःचं आणि हे ताट तयार केलेलं आहे ऐश्वर्याने. तर आम्ही आता निघणार आहोत. ऐश्वर्या पण बघा इथं तयार झालेली आहे आणि वडाला निघणार आहोत आम्ही आता. तर बऱ्याच हल्लीच्या ज्या मुली आहेत त्या वडाला जात नाहीत.
आता हे प्रत्येकाचं आपल्या आपल्या विचारांचं एक हे आहे. कोणाला कोणी पहिल्यापासून, आता मी कसं पहिल्यापासून आमच्याकडे करतच होते, श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, परंपरा म्हणा, कुठल्या का कारणाने होईना पण पहिल्यापासून मी बघत आली आहे, त्याच्यामुळे मी वडाला नेहमीच जात असते. पण हल्लीच्या ज्या मुली आहेत सगळ्या प्रत्येक शिक्षित झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या त्याची कारणं आजी आहेत तर ती माहीत आहेत, किंवा त्याच्यामुळे त्या या गोष्टीला अंधश्रद्धा समजतात. त्याच्यामुळे बऱ्याच मुली वडाला जात नाहीत. पण ऐश्वर्या यावर्षी पहिल्यांदाच वडाला चाललेली आहे. ती म्हटली मला वडाला जायचं आहे, कारण मला इतका छान नवरा मिळाला आहे तर मला वडाला नक्कीच जायचं आहे, म्हणून ती पण माझ्यासोबत येत आहे. तर मी काही जबरदस्ती करत नाही, वडाला ये नको येऊ, ज्याची त्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे तीच स्वतःहून म्हटली की मला वडाला यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघी इकडं वडाला निघालेलो आहे. आणि पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्या खूप श्रद्धेने आणि प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या. पण आता सगळं हे बदललेलं आहे. पिढ्यानपिढ्या हे जे आहे ते बदलत चाललेलं आहे. आणि शिक्षणामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ते कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे. आत्ता बऱ्याच मुलींना वेळही नसतो त्यांच्या जॉबमुळे, त्या वर्किंग असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायचा वेळही नाही. आणि त्याची कारणं पण अनेक वेगळी आहेत. पण अजूनही बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या परंपरा जपतात, किंवा जे पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, जरी त्या जॉब करत असतील, काम करत असतील, तरी पण थोडा का होईना पण वेळात वेळ काढून का होईना पण या सगळ्या परंपरा त्या जपत असतात. हे जे आहे ते ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे याला अंधश्रद्धा म्हणायची की श्रद्धा किंवा काय, ज्याला जे नाव द्यायचं आहे ते दिलं तरी चालेल. आणि सावित्री आणि सत्यवानाची जी कथा आहे ती प्रत्येकालाच माहीत आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे आहे ही ती वडाची पूजा करत असतो, कारण सावित्रीने या वडाच्या झाडाखालूनच सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्याचप्रमाणे आम्ही या वडाच्या झाडाला प्रार्थना करून आलो की 7 जन्मी आम्हाला आमचा नवरा असाच धष्टपुष्ट राहू दे.